होम्योपैथिक सीसीएमपी योग्यताधारी डॉक्टरों सहित आयुष डॉक्टरों की विभिन्न न्याय संगत मांगों को लेकर 18 अगस्त को मुंबई में राज्य स्तरीय महामोर्चा आयोजित किया गया है। नेशनल इंटीग्रेटेड डॉक्टर्स एसोसिएशन एनआईडीए तथा महाराष्ट्र के विभिन्न होम्योपैथिक और आयुष के संयुक्त तत्वाधान में यह मोर्चा निकाला जाएगा। अंत में मुख्य खबरों पर एक नजर। चलते चलते हम आपको सूचित कर होम्योपैथिक सीसीएमपी योग्यताधारी डॉक्टरों सहित आयुष डॉक्टरों की विभिन्न न्याय संगत मांगों को लेकर 18 अगस्त को मुंबई में राज्य स्तरीय महामोर्चा आयोजित किया गया है। नेशनल इंटीग्रेटेड डॉक्टर्स एसोसिएशन एनआईडीए तथा महाराष्ट्र के विभिन्न होम्योपैथिक और आयुष संगठनों के संयुक्त तत्वाधान में यह मोर्चा निकाला जाएगा। इस आंदोलन के माध्यम से महाराष्ट्र मेडिकल काउंसिल प्रशासन की भूमिका पर सवाल उठाते हुए डॉक्टरों के अधिकारों की रक्षा, न्याय संगत मांगों को लागू करने तथा लंबित मुद्दों पर तत्काल निर्णय लेने की मांग की जाएगी। 18 अगस्त को सुबह 10 बजे मंत्रालय से मोर्चे की शुरुआत होगी और यह महाराष्ट्र मेडिकल काउंसिल चिंचपोकली मुंबई तक पहुंचेगा। आयोजकों ने बताया कि आंदोलन संवैधानिक एवं शांतिपूर्ण तरीके से किया जाएगा। नमस्कार, मी डॉक्टर संजय पाटील, जांभूळघाट तालुका चिमूळ येथे मागे 14 वर्षापासून प्रॅक्टिस करतो आहे। मी 2008च्या बॅचला पासआउट झालेलो आहे BHMS। त्याच्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 2014 साली जो कायदा पारित करून BHMS डॉक्टरांना CCMP कोर्स जो दिलेला आहे तो कोर्स पूर्ण करून 2020च्या बॅचला तो कोर्स मी पूर्ण केलेला आहे। महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या आदेशाप्रमाणे CCMP धारक डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी मिळणं अनिवार्य होतं, तसं माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा आदेश दिलेले आहेत। त्या अनुषंगाने आजपर्यंत मागील 14 वर्षापासून जवळपास 12 ते 13 वर्षापासून जो हा संघर्ष चालू आहे, MMC ऑफिसला आमचं रजिस्ट्रेशन होत नाही आहे। त्या अनुषंगाने वारंवार मोर्चे, आंदोलन, निवेदन झालेलं आहे आणि एवढं झाल्यानंतर आता त्यांनी एक रजिस्ट्रेशन निर्गमित केलेलं आहे। फक्त जवळपास 12,000 डॉक्टरांनी CCMP पूर्ण केलं आहे आणि त्यापैकी 6,000 डॉक्टरांनी MMC ऑफिसला रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय केलेला आहे। पण अजूनपर्यंत ही प्रक्रिया, रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही पूर्णपणे राबवली गेली नाही आहे आणि ते कुठेतरी थांबली आहे। हे प्रक्रिया थांबू नये आणि अप्लाय केलेल्या सर्व डॉक्टरांना, BHMS CCMP झालेल्या डॉक्टरांना लवकरात लवकर त्वरित MMC मध्ये नोंदणी देण्यात यावी, या मागणीसाठी इंटिग्रेटेड डॉक्टर असोसिएशन जे राज्यस्तरीय संघटना आहे त्यांनी एका महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। तो महामोर्चा 18 तारखेला 18-8 ऑगस्टला मंत्रालयापासून सुरू होऊन तो चिंचपोकळी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या ऑफिसवर धडकणार आहे। त्या अगोदर जर हे रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झालेली पाहिजे, असं नाही झाल्यास 18 तारखेच्या मोर्चामध्ये आम्ही सर्व सामील होणार आहोत। त्यामध्ये चिमूर तालुका असोसिएशनच्या वतीने आम्ही सर्व लोक तिथे त्या मोर्चात सहभागी होणार आहोत। राज्य के सभी होम्योपैथिक एवं आयुष डॉक्टरों से बड़ी संख्या में शामिल होकर पंजीकरण पूरा करने का आह्वान एनआईडीए और सहभागी संगठनों ने किया है। न्याय, समानता और अधिकारों के लिए संघर्ष, एक लक्ष्य, एक लड़ाई की भूमिका के साथ यह महामोर्चा आयोजित किया गया है। रोगी सेवा ही हमारी सर्वोच्च प्राथमिकता है। डॉक्टरों के अधिकारों के लिए एकजुट होकर संघर्ष करेंगे और न्याय प्राप्त करेंगे, ऐसा संकल्प संगठनों ने व्यक्त किया है। मी डॉक्टर श्यामजी हटवादे, नेरीला वैद्यकीय व्यवसाय करतो। मी 1979 ला BHMS पास झालो आणि त्याच्यानंतर 2018 मध्ये मी CCMP कोर्स हा पास केला। CCMP कोर्स पास झाल्यानंतर आम्हाला जे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मधलं रजिस्ट्रेशन मिळायला पाहिजे होतं ते आतापर्यंत मिळालेलं नाही आणि म्हणून हा त्याच्यासाठी लढा आमचा सुरू आहे। त्यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन ही मोठी जी संस्था आहे त्यांनी आमच्या रजिस्ट्रेशनसाठी विरोध केलेला आहे। जेव्हा की महाराष्ट्र सरकार आमच्या बाजूने ठामपणाने उभं आहे। या देशातलं न्यायालय सुद्धा आमच्या बाजूने उभं आहे आणि या देशातली जनता सुद्धा आम्हाला स्वीकारत आहे आणि त्यामुळे हा विरोध केवळ नासमंजसपणे IMAने अस्त्र उगारलेला आहे। आम्ही त्यांच्यामध्ये लुडबुड करू इच्छित नाही।
परंतु सरकारने 2014ला जो कायदा बनवला त्या कायद्यामध्येच अशी तरतूद आहे की ज्या डॉक्टरांनी CCMP कोर्स पास केला असेल त्यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन देण्याचं मान्य केलेलं आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये आमचं रजिस्ट्रेशन व्हायलाच पाहिजे. आणि तसं महाराष्ट्र सरकारने सुद्धा आदेश निर्गमित केले आहेत. MMCचे जे प्रशासक आहेत, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे काउन्सिलर, त्यांना आदेश दिला आहे की यांना रजिस्ट्रेशन द्या. परंतु त्यांच्या सुद्धा आदेशाचं अवमूल्यन होते आहे. जेव्हा आम्ही आंदोलन केलं तेव्हा त्यांनी फक्त एका विद्यार्थ्याला MMC मध्ये रजिस्ट्रेशन दिलेलं आहे. आमची मागणी अशी आहे की आमच्यापैकी 6000 लोकांनी जे MMC मध्ये अप्लाय केलेलं आहे त्या सर्वांना रजिस्ट्रेशन देण्याचं जेव्हा की मान्य करायला पाहिजे. परंतु एका व्यक्तीला रजिस्ट्रेशन देऊन बाकीच्यांचं रजिस्ट्रेशन थांबवण्यात आलेलं आहे. आणि म्हणून ते परत सुरू करण्यात यावं. आणि जर रजिस्ट्रार हे करत नसेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. यासाठी येत्या 17 तारखेला CTV के लिए प्रतिनिधि बालू सातपुते की रिपोर्ट।